सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली आहे। जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या हर्षलनं जीवन संपवलेलं आहे। सरकारकडून बिलाचे पैसे न मिळाल्यामुळे त्यानं टोकाचा निर्णय घेतलाय आणि जीवन संपवलंय। शासनाच्या नाकर्तेपणामुळे हर्षलची आत्महत्या झाल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। सांगलीमधल्या तांदूळवाडी ग्रामस्थांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। सांगलीमधील जलजीवन मिशन योजनेची कामं करणाऱ्या कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली आहे। बिलाचे पैसे थकल्याच्या नैराश्यातून हर्षलनं जीवन संपवल्याची चर्चा आहे। सरकारकडे कामाचे तब्बल 1.5 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती मिळते। दरम्यान हर्षलच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप तांदूळवाडी ग्रामस्थांनी केलाय। हर्षलच्या मृत्यूमुळे आत्महत्येमुळे तांदूळवाडी गावामध्ये सध्या हळहळ व्यक्त केली जाते। सरकारनं थकीत बिलाचे पैसे तातडीनं द्यावेत, तसंच त्याच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। हर्षल पाटीलचा स्वभाव अगदी हिम्मतबाज आहे। अगदी शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद असणारा हर्षल पाटील आज आमच्यातून निघून गेला। या शासनाच्या नाकर्तेपणामुळे बिलं वेळेवर न आल्यामुळं त्यानं अक्षरशः स्वतःची जमीनसुद्धा त्याच्या वाटणीला येणारी वडिलांच्याकडे घेऊन विकली। अक्षरशः हे बोलताना आता माझ्या अश्रू मला अनावर होत आहेत। जेव्हापासून काम चालू केलं अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीने त्यानं जी काही कामं केली ती पूर्ण केली। मला वाटतं 4-5 गावातली तर त्यानं कामं आरामात केली होती, पण शासनाकडून त्याचं बिल वेळेत न मिळाल्यामुळं त्याला हे पाऊल उचलावं लागलं। अतिशय चुकीचा पायंडा शासनाने पाडलेला आहे। दुसरीकडे पैसे वळवून कंत्राटदारांची बिलं थकवून कंत्राटदारांना त्रास देऊन त्यांना मानसिक तणावात घालून त्यांना हे पाऊल उचलावं लागलं, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। स्पेशली त्याची मंडळी आहे किंवा तिला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी पण शासनाने प्रयत्न करावेत।